नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे चैतन्य आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये। तर रोजच्या प्रमाणे आपण निघालेलो सकाळी जिमला जायला आणि पहिले तर पप्पा जिमला फिरून आलेले सकाळी सकाळी। जिमला बाय बाय करत आपण तिथून निघालो आणि येऊन पोचलो जिम मध्ये। आज होता आपले डेडलिफ्ट आणि बायसेपचा वर्कआउट। जिम मध्ये आल्यानंतर आपण लगेच सुरुवात केली वर्कआउटला। आधी मारले डेडलिफ्ट आणि त्याच्यानंतर आपण सुरू केलं बायसेपचे वर्कआउट। आज आपण एकटाच वर्कआउट करत होतो त्यामुळे जास्त शूट करता आला नाही, तरी योगेशने आपल्याला 2-3 व्हिडिओ काढून दिले। वर्कआउट संपून मी येऊन पोचलो चेंजिंग रूम मध्ये, फटाफट चेंज केला आणि बायसेपचा पंप चेक करत आपण निघालो जिम मधून। मग आपण येऊन पोहोचलो कुडा हायस्कूलच्या स्टॉपवर आणि तेवढ्यातच माझी नजर गेली समोर। बघितलं तर पावसापासून वाचण्यासाठी ते गाई गुरं तिकडे शेड मध्ये थांबलेले, पण त्या सिक्युरिटी काकाने त्यांना तिकडून हाकलून घातलं। ते बघून आपल्याला खूप वाईट वाटलं। बस मधून येताना आपण बघितलं की कालच्या पावसामुळे खूप झाडं पडलेली आणि त्यामुळे लाईटीच्या वायरी सगळ्या खाली आलेल्या। आता पुढचे 4 दिवस मला तर लाईटीचं काय खरं वाटत नाही। घरी आल्यानंतर बघितलं तर किचन मध्ये मम्मीने मस्त उत्तप्पा केलेला आपल्यासाठी। जसं तिला व्हिडिओ मध्ये घेतलं तसं ती परत कॉन्शियस व्हायला लागली, कॅमेरा कॉन्शियस मॉम। हातपाय धुवून आपण लगेचच नाश्ता करायला बसलो आणि तेवढ्यात आपली नजर गेली समोरच्या बाउल मध्ये आणि त्याच्यात होत्या आळंबी। ते बघून मन एवढं खुश झालं की कधी एकदा मम्मी भाजी बनवते आणि कधी मी जेवताना खातो असं झालेलं। आपण आपली सगळी कामं आटपली आणि किचन मध्ये येऊन बघितलं तर भाजी तर तयार होती आणि आता वेळ होती जेवायची। बाहेर छान पाऊस पडत होता, त्यात आळंबीची भाजी आणि मस्तपैकी गरमागरम नाचणीच्या भाकऱ्या। आहा, आज तर मजाच येणार आहे। आपण पटापट जेवून घेतलं आणि असेच थोड्या वेळ बाहेर बसलेलो आणि बघितलं तर खूपच वादळ वारं सुटलेलं बाहेर। सो दॅट्स इट फॉर टुडे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।